पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बुधवारी मध्यरात्री 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे. खरं तर हा दावा एका मीडिया हाऊसने केलाय आणि या कथित भेटीच्या दाव्यानंतर राजकारण चांगलंच रंगलंय. आपल्या इथे राजकारण रंगण्यासाठी कोणताही तथ्य असलेला मुद्दा लागतो असं आतापर्यंत तरी दिसून आलेलं नाहीये. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रवक्त्यांनी एकूणच सगळ्या नेत्यांनी ही बातमी धादांत खोटी असून यामध्ये तथ्य नसल्याचं सांगितलंय. मात्र तरी सुद्धा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याची चर्चा रंगली आहे. 12 मे रोजी 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला जातोय आणि अशाच गुप्त भेटीच्या दाव्यामुळे अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत. पण ही भेट खरंच झालीये का, की फक्त मवियामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा किंवा अविश्वास हा निर्माण करण्याचा हा डाव आहे? आणि आता विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र नेमकं काय आहे, काँग्रेसची ऐनवेळीच भूमिका बदलू शकते का, या सगळं काही समजून घेण्यासाठी आजचा हा व्ह्यूज रूम. नमस्कार, मी शीतल आणि आजच्या या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर सर जोडले गेलेले आहेत. सर, खूप स्वागत आहे तुमचं ऑड इव्हनच्या व्ह्यूज रूम मध्ये. धन्यवाद सर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी ही भेटीची बातमी ज्या काही पसरल्यात बातम्या, या भेटीच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलंय, तरी सुद्धा राजकीय वर्तुळात यावर इतकी सविस्तर चर्चा होण्यामागचं कारण काय आहे? शीतलजी, असं झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आता महापालिकेच्या आणि त्यानंतर जिल्हा परिषदांच्या वगैरे सगळ्या निवडणुका संपल्यानंतर परत एकदा 2-3 महिन्याच्या गॅप नंतर विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मेला व्होटिंग चं प्लॅनिंग आहे. म्हणजे व्होटिंग होऊ शकतं. हे व्होटिंग कधी होऊ शकतं? जर 9 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणामध्ये उतरले तर होऊ शकतं. आता विधान परिषदेच्या 9 जागा म्हणजे काही कमी नाहीत, बऱ्याच जागा आहेत. त्यामुळे एका अर्थाने ही एक राजकीय घडामोड म्हणून हे बघितलं जातंय की महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे, महायुतीमध्ये काय सुरू आहे आणि कुठल्या पक्षाचे किती उमेदवार कसे उभे राहणार वगैरे वगैरे. त्याच्यामुळे ह्याच्यावर सगळ्यावर चर्चा सुरू आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी दोघांनी सांगितलंय की अशी काही भेट वगैरे झालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा असं सांगतायत की भेट झाली नाही वगैरे ठामपणे सांगतायत, तेव्हा आपण त्यांचा शब्द मानून चालू की भेट झालेली नाही असं आपण धरू. पण भेट झाली किंवा झाली नाही याच्यापेक्षाही महत्वाचा किंवा वेगळा मुद्दा असा आहे ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की राज्यसभा निवडणूक अलीकडे जी झाली महाराष्ट्रामध्ये, त्याच्यात जसा एक पॅटर्न किंवा एक फॉर्म्युला आपल्याला जो बघायला मिळाला, तसाच पुन्हा विधान परिषद निवडणुकीमध्ये फॉर्म्युला बघायला मिळतो की काय, तसा मिळणार का, परत फॉर्म्युला बघायला मिळणार का? आणि त्याला एका अर्थाने अंडरस्टँडिंग किंवा समझोता असं आपण म्हणू राजकीय दृष्टीने, तो एक महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजे सत्ताधारी महायुती आणि विरोधातली महाविकास आघाडी यांच्यामध्ये राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये दिसला, अलीकडेच दिसला, ज्याच्यामध्ये शरद पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार, त्यांचं नाव जाहीर झालं. काँग्रेसनी पण सांगितलं की पवार साहेबांनी फॉर्म भरावा. शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाने सुद्धा सांगितलं की आमचं त्यांना पाठिंबा आहे. आणि भाजपने सुद्धा 7वा उमेदवार राज्यसभेसाठी उभा केला नाही. याचा अर्थ भाजपने सुद्धा शरद पवारांचा मान ठेवून एक समझोता, अंडरस्टँडिंग दाखवलं की बिनविरोध ती झाली निवडणूक, म्हणजे ती मतदान वगैरे काही घ्यावं लागलं नाही. हे अलीकडेच घडलेलं असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता असं आहे की परत एकदा असंच विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत होतं का, होईल का नाही, हे अनेक कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या सगळ्या दिसणार आहेत. त्याच्याबद्दल आपण नंतर या शो मध्ये बोलू. पण त्या निमित्ताने जी काही चलबिचल मुंबईच्या सगळ्या सत्ता केंद्रांमध्ये आणि अन्य याच्यामध्ये आहे, त्याच्यातून अशा काही अफवा येणं किंवा काही बातम्या कोणी देणं वगैरे असं सगळं सुरू आहे. आता हे बऱ्याच वेळा आपण बघतो, काही वेळा ते आधी डिनाय केलं जातं, नंतर ते समोर येतात त्याच्या गोष्टी वगैरे वगैरे. त्याच्यात मी काही जात नाही त्या डिटेल्समध्ये. कुठल्या मीडिया हाऊसनी किंवा काय केलं वगैरे तो त्यांचा प्रश्न आहे, ते ठीक आहे. पण मुद्दा असा की 9 जागांसाठी उमेदवार जे उभे आहेत त्याच्यामध्ये भाजपकडे 5 जागा निवडून आणण्याची क्षमता आहे. कारण लक्षात घ्या, प्रेक्षकांसाठी महत्वाचा पॉईंट सांगतो की 29 आमदारांचा कोटा हा एक विधान परिषद उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाला लागणार आहे. तर भाजपचं जे संख्याबळ आता आहे त्याच्यानुसार त्यांना 5 उमेदवार त्यांचे निवडून आणता येऊ शकतात. शिंदे यांना त्यांचे 2 उमेदवार निवडून आणता येऊ शकतात. शिवसेनेला, राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार यांचा जो गट आहे त्यांना 1 उमेदवार विधान परिषदेला ते भरू शकतात उमेदवारी अर्ज, आणि त्यासाठी बहुतेक जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आणि महाविकास आघाडीचे 3ही पक्ष मिळून फक्त एकच
सीट त्यांच्याकडे आहे जी ते निश्चितपणे निवडून आणू शकतात. तर त्यासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव परत समोर येतं का आणि त्याच्यामध्ये भाजपची भूमिका काय असणार आहे? जर उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला तर राज्यसभा निवडणुकीत जसा समझोता झाला तसाच भाजपच्या बाजूने समझोता होणार आहे का, याच्यावर सगळी चर्चा सध्या सुरू आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला महत्व प्राप्त झालंय. तुमचा जो प्रश्न आहे की या सगळ्याला एवढं महत्व का आलंय, एवढी चर्चा काय, त्याचं उत्तर ते आहे. शीतल, पण सर तुम्हाला वाटतं का की या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी, राजकीय शब्द हा जो आहे तो टाळण्यासाठी दोन नेत्यांमध्ये खरंच असा काही सुसंवाद पडद्यामागे सुरू असण्याची शक्यता असू शकते आतापर्यंतच्या राजकीय घडामोडी किंवा मागचा काही संदर्भ पाहता? हो. आणि म्हणजे हा अगदी चांगला प्रश्न आहे. कालच्या आधुनिक आधुनिक जगामध्ये सध्याच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण मीडियामध्ये इतकी वर्ष बघतोय सगळं, की कोणी दोन पक्षांनी काहीतरी ठरवणं याच्यासाठी त्यांना काही भेटण्याचीच गरज आहे असं नसतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जे मीडियासमोर सांगितलंय की मला जर उद्धव ठाकरे यांना भेटायचं असेल किंवा आणि कोणालाही भेटायचं असेल तर मी काही रात्री 2 वाजता किंवा मध्यरात्रीनंतर वगैरे लपून छपून त्यांना भेटण्याची आवश्यकता मला वाटत नाहीये. मी त्यांना खुलेआम सगळ्यांसमोर भेटू शकतो, दिवसा भेटू शकतो, कधीही भेटू शकतो. आमच्या तशा भेटी पूर्वी झालेल्या आहेत किंवा तसा आमचा संवाद असतो, हे त्यांनी स्पष्ट केलं. याच्यातनं काय दिसतं, राजकीय दृष्टीने जरी आपण विरोधात एकमेकांच्या विरोधात बसलो असलो, काही असलं तरी या नेत्यांचा एकमेकांमध्ये संपर्क असतोच, हे आपण बघत आलेलो आहे. बरोबर. त्यांचं फोनवर कधी कधी संभाषण होतं, त्यांचं अन्य काही कार्यक्रमाच्या ठिकाणी ते भेटतात तेव्हा संभाषण होतं, किंवा कोणा मध्ये त्यांच्याबरोबर काम करणारे इतर नेते जे असतात त्यांच्या मार्फत निरोप देणं वगैरे असं संभाषण होऊ शकतं. त्याच्यामुळे रात्री ते भेटले नसतील आणि भेटले नाहीयेत असं आपण धरू, पण तरी सुद्धा हे कम्युनिकेशन तर सुरू असतंच. त्यामुळे ज्या बरोबर. प्रकारे पुन्हा एकदा रेफरन्स देतो की ज्या प्रकारे राज्यसभा निवडणुकीत अलीकडेच समझोता दिसला, महाविकास आणि महायुती एका बाजूला सत्ताधारी आणि महाविकास आघाडी दुसऱ्या बाजूला यांच्यात समझोता दिसला, तसाच परत होणार का? कारण हर्षवर्धन सकपाळ महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे उद्धव ठाकरे यांना भेटले 2-3 दिवसापूर्वी. त्यांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही अर्ज परत भरा, तुमची आता टर्म नुकतीच संपली विधान परिषदेची, तुम्हीच परत भरलात तर याच्यामध्ये कुठला वाद होणार नाही आणि कोणाला उमेदवारी दिली कोणाला दिली नाही याच्यावरनं काही वादविवाद किंवा पक्षामध्ये मतभेद वगैरे असं होणार नाही. आम्ही तुम्हाला समर्थन देतो. आणि याच प्रकारे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती आपल्याकडे स्पष्टपणे आलेली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने सुद्धा घोडेबाजार टाळण्याच्या दृष्टीने म्हणा, अन्य काही कारणाच्या दृष्टीने म्हणा, की जास्त ते म्हणजे मतदान झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही सगळे गोष्टी मॅनेज करायला लागतात वगैरे ते सगळं टळू शकतं. आणि भाजपच्या तर 5 जागा येणारच आहेत. महायुतीच्या मिळून भाजपच्या 5, शिंदेच्या 2 आणि सुनेत्रा पवारांच्या पक्षाची 1, अशा 8 जागा त्यांच्या असणार आहेत. त्या 8 जागांच्या हे जर मतदानाशिवाय जर बिनविरोध जर त्यांना मिळत असतील महायुतीला, तर 1 जागा त्यांना महाविकास आघाडीसाठी सोडायला काहीच समस्या नसावी असा माझा एक अंदाज आहे राजकीय दृष्ट्या बोलता. त्यामुळे तसं अंडरस्टँडिंग किंवा तसं कम्युनिकेशन या दोन्ही बाजूंमध्ये आहे अशी माहिती मुंबईमध्ये खूप ऍक्टिव्ह असलेले अनेक पत्रकार, सिनियर संपादक किंवा अन्य लोक व्यक्त करत आहेत सोशल माध्यमांमध्ये. ते म्हणत आहेत की अशा पद्धतीचं जे राज्यसभा निवडणुकीत दिसलं तसंच अंडरस्टँडिंग विधान परिषद निवडणुकीमध्ये परत होण्याची शक्यता आहे. पुढच्या 5-7-10 दिवसामध्ये काय ते चित्र स्पष्ट होईलच. शीतल, सर, पण आपण जेव्हा राज्यसभा निवडणूक पाहिली त्यावेळेस जेव्हा उमेदवार देण्याची वेळ आली होती, जसं की शरद पवारांचं नाव चर्चेत होतं, त्यावेळेस काँग्रेसकडून मात्र फार अटी किंवा अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची भूमिका पाहायला मिळाली. काँग्रेसची यावेळेस काय भूमिका आहे? जरी ते म्हणत असतील उद्धव ठाकरेंना आमचा पाठिंबा आहे वगैरे, तरी काँग्रेसच्या बदलत्या भूमिका सुद्धा मागच्या काही दिवसात किंवा महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. हो, त्याच्यामध्ये कारण काय सांगतो तुम्हाला मी, कारण काँग्रेसच्या नेत्यांशी पण आपला संपर्क असतो आणि इतरांशी असतो. तर त्याच्यामध्ये थोडंसं ज्याला इंग्लिशमध्ये ट्रस्ट डेफिसिट असं म्हणतात, म्हणजे थोडा विश्वासाचा अभाव असं आपण त्याचं भाषांतर करू शकतो, ते थोडंसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आहे. याचं कारण वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या पक्षांनी वेळोवेळी कुठल्या तरी मुद्द्यावर संसदेमध्ये मतदान असताना अलिप्त राहणे किंवा कुठल्या तरी मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देणे किंवा त्यांचं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं जो महायुतीत आहे त्या पक्षाचं काहीतरी एक अंडरस्टँडिंग आहे अशी चर्चा बाहेर पसरणे राजकीय क्षेत्रामध्ये, या सगळ्या गोष्टींमुळे एक संशय थोडासा काँग्रेस पक्षाला आहे की शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार किंवा त्यांचे सदस्य, त्यांचे नेते हे पुढच्या काळात काय करतील याच्याबद्दल काँग्रेसला थोडा
शंका आहे आणि थोडंसं संशयाचं वातावरण आहे, याच्याबद्दलचा एक स्पष्ट पुरावा किंवा त्याच्या दिशेने एक बोट दाखवणारी गोष्ट अशी आहे की काही महिन्यांपूर्वीच म्हणजे डिसेंबरमध्ये गेल्या वर्षी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्याची चर्चा जोरात सुरू झालेली होती. तर त्यावेळी काँग्रेस पक्ष अस्वस्थ झाला होता. हे तुम्हाला आठवत असेल, तुमच्या प्रेक्षकांना हो. आठवण करून देतो. काँग्रेस पक्ष अस्वस्थ का झाला? कारण जर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं तर सुप्रिया सुळे या मोदी सरकारमध्ये मंत्री बनणार होत्या, अशी चर्चा आहे बाहेर सगळीकडे. अनेक नेत्यांनी तसं सांगितलं पण माध्यमांना, हो. माध्यमाच्या प्रतिनिधींना ऑफ द रेकॉर्ड सांगितलं. काही जे त्यांच्या विश्वासातले पत्रकार आहेत त्यांना की असं असं होणार आहे, विलिनीकरण होणार आहे, त्याच्यात हे होणार आहे, असं होणार आहे. जयंत पाटील हे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्री म्हणून सहभागी होऊ शकतात अशी त्याच्यामध्ये चर्चा होती. तर हे सगळं 4 महिन्यापूर्वीच झालेलं असल्यामुळे डिसेंबरमध्ये ह्या दोन पक्षांचं विलिनीकरण होतं की काय असं झालं. जानेवारीमध्ये त्याच्याबद्दल मीटिंग झाल्या, ठरत आलं, सगळं झालं. यामुळे काँग्रेस पक्षाला असं एक अविश्वासाचं थोडंसं हे वाटत होतं किंवा अजून वाटत असेल की शरद पवारांचा पक्ष आणि त्याचे नेते, त्याचे उमेदवार, त्याचे जे निवडून आलेले सदस्य आहेत ते कुठल्या तरी पॉइंटला महायुतीच्या बाजूला जातील की काय, आणि त्याच्यामुळे त्यांना थोडा अविश्वास होता. पण या सगळ्यामध्ये अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या, दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणूक झाल्यामुळे हे सगळे वाद किंवा हे संशय हे सगळे बाजूला ठेवून सगळ्यांनी निसंदिग्धपणे शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. काँग्रेस पक्षाने सुद्धा दिल्लीतून तो निर्णय घेतला की या सगळ्या वातावरणात आपण शरद पवारांना म्हणजे बिनविरोधच येण्यासाठी मदत केली पाहिजे, आणि तसं ते झालं. आता कमिंग बॅक टू विधान परिषद जो की आजचा विषय आहे, त्याच्यामध्ये काय झालंय बघा तुम्ही की जो कोटा आहे त्यानुसार सगळं जर झालं तर शिवसेनेत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत चर्चा अशी आहे की महाविकास आघाडीला फक्त एकच उमेदवार निवडून आणता येईल इतका कोटा त्यांच्याकडे आहे. कारण शरद पवारांच्या पक्षाचे 10 आमदार आहेत, उद्धव ठाकरे यांचे 20 आहेत आणि काँग्रेसचे 16 आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये 29चा कोटासाठी त्यांना 29चा कोटा भरून एकच विधान परिषद सदस्य निवडून आणता येतो. मग त्याच्यामध्ये 2-3 नावं आली. सुषमा अंधारे यांचं नाव आलं आणि कोणाचं वैभव नाईक यांचं नाव आलं. बाकी पण अनेक इच्छुकांची नावं आली, मराठवाड्यातून काही नावं आली किंवा इकडून तिकडून, की अनेक जण प्रयत्न करत आहेत. आता जर त्यापैकी एका कोणाचं नाव पुढे केलं तर ते पक्षामध्ये थोडेसे मतभेद, मग काही लोक नाराज होतील, काही होतील वगैरे, असं सगळीकडे बोललं जात आहे. त्याच्यामध्ये काय आहे की उद्धव ठाकरे यांचंच नाव जर आलं आणि उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी अर्ज भरला तर मात्र काही वाद होणार नाही, कारण सगळ्यांना उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य आहे. आणि परत एकदा एक 6 वर्षाची टर्म जर उद्धव ठाकरे परत एकदा कंटिन्यू करणार असतील तर त्याला कोणी शिवसेनेतले कोणी मंडळी विरोध करणार नाहीत. किंबहुना त्याला सगळेच म्हणजे महाविकास आघाडीतून सगळ्यातूनच पाठिंबा मिळेल असं त्याच्यामध्ये दिसतंय. त्यामुळे कदाचित ते होऊ शकतं, पण आपण ठामपणे आता सांगू शकत नाही, कारण सध्याच्या राजकारणात दर दिवशी नवीन काय काय गोष्टी होतात. त्यामुळे आपण बघूया काय होतं ते. पण सर, एकीकडे हे सगळं सुरू असताना किंवा अशा पद्धतीने चर्चा सुरू असताना की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य आहे वगैरे, असं सुरू असताना भाजप प्रवक्ते जे आहेत नवनाथ बन यांनी असं म्हटलंय किंवा दावा केलाय म्हणू शकतो की संजय राऊत हेच उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत. हा दावा कितपत खरा असू शकतो? कारण यामुळे राऊतांच्या राज्यसभा उमेदवारीला धोका निर्माण होऊ शकतो असं बोललं जातं. ह्या सगळ्यात किती तथ्य आहे? तुम्हाला वाटतं का अशा पद्धतीनं काही सुरू असेल पडद्यामागे? अशी एक शक्यता बरेच जण बोलून दाखवत आहेत की रोटेशन मध्ये, साधा विचार तुम्ही करा ना, महाविकास आघाडीमध्ये जे 3 पक्ष आहेत बघा तुम्ही, त्या 3 पक्षामध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, याच्यामध्ये पहिल्यांदा राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंत आपण 3-4 वेळा या शो मध्ये उल्लेख केला तर पहिल्यांदा शरद पवार यांच्यासाठी निवडणूक बिनविरोध झाली आणि तिथे काँग्रेसनी उमेदवार दिला नाही, उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला नाही. आता दुसऱ्यांदा परत एकदा समझोता जर झाला तर विधान परिषदेत उद्धव ठाकरे जातील, म्हणजे काँग्रेस आपला उमेदवार देणार नाही, शरद पवारांचा पक्ष उमेदवार देणार नाही. हे रोटेशन जर पुढे सुरू राहिलं तर पुढच्या राज्यसभेमध्ये क्लिअर गोष्ट आहे की काँग्रेस म्हणणार की आता आमची टर्न आहे, आमची आता वेळ आली आहे. कारण पहिल्या वेळी आम्ही उमेदवार दिला नाही शरद पवारांसाठी, आम्ही बिनविरोध पाठिंबा दिला, आणि दुसऱ्या वेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने दिला. आता या दोन्ही पक्षांनी आम्हाला द्यावा आणि काँग्रेसचा उमेदवार आम्ही राज्यसभेला देतो असं ते म्हणतील, हे जवळपास नक्की आहे. त्याच्यामुळे त्या अर्थाने भाजपचे जे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की तसं होऊ शकतं. आणि त्या अर्थाने संजय राऊत यांचा काही अंशी असा एक थोडासा
सौम्य म्हणा किंवा इनडायरेक्ट म्हणा, अप्रत्यक्षपणे म्हणा, थोडासा त्यांना एक असं असं असेल की उद्धव ठाकरे यांच्याऐवजी जर दुसरे कोणी उमेदवार यावेळी आले तर पुढच्या वेळी आपल्याला राज्यसभेसाठी प्रॉब्लेम येणार नाही. पण त्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष तसा उमेदवार कोणी द्यायला तयार आहे का आता, हा प्रश्न येतो. तर म्हणजे जर यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आपला उमेदवार द्यायचा नाही असं ठरवलं तर साहजिकच आहे की काँग्रेसला द्यावा लागेल उमेदवार. मग काँग्रेसमध्ये कोणाचं नाव आहे आता त्यासाठी, आणि काँग्रेस त्यासाठी तयार होईल का? कारण हे क्लिअर आहे की हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांना आत्ताच सांगितलं 2 दिवसापूर्वी की तुम्हीच भरावा अर्ज, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे जरा कॉम्प्लिकेट झाल्या आहेत गोष्टी, आणि ह्याच्यामध्ये रोज काय 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 होत जाईल तुम्ही बघाल. आता आपल्याला माहित नाही, पण भाजप होय. प्रवक्ते जर म्हणत असतील त्या असा मुद्दा, तर त्यामध्ये थोडं तथ्य आहे असं म्हणायला हरकत नाही. येस, पण सर तुम्ही जसा उल्लेख केला की जर असं काही असेल आणि दुसरा उमेदवार देण्याची वेळ येत असेल किंवा ऐन वेळेस, कारण की हे राजकारण कशा पद्धतीनं फिरतं आपण गेल्या बरेच वर्षांपासून पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल विशेषतः. मग ऐन वेळेस असं काहीच झालं किंवा फिरलं, पूर्ण सूत्र पूर्ण फिरली ह्याची निवडणुकीची आणि उमेदवार दुसरा द्यावा लागत असेल तर तो कोण असू शकतो किंवा कोणत्या पक्षाकडून याबाबत सगळी काय सामंजस्याची भूमिका घेतली जाईल? नाही, मला तरी आता असं वाटतंय की काँग्रेस पक्षाचा आग्रह असाच आहे की शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षानेच उमेदवार द्यावा. आतापर्यंत 2-3दा मी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं उद्धव ठाकरे यांनीच अर्ज भरावा असं आहे. सुप्रिया सुळे यांच्यातर्फेही पक्षाने हेच सांगितले, म्हणजे शरद पवारांचंही असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनीच अर्ज भरावा. पण स्वतः उद्धव ठाकरे याबद्दल 100% काय म्हणायचं त्याला, शुअर आहेत, इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे त्यांना खात्री आहे का की आपण बिनविरोध होऊ आणि भाजप 6वा उमेदवार देणार नाही, याबद्दल त्यांना खात्री आहे का, या मुद्द्यावर आता सध्या अनिश्चितता आहे असं दिसतंय. आता काही माध्यमातले सिनियर लोक त्यांच्या शोज मध्ये किंवा त्यांच्या चॅनलवर असं सांगतायत की हे अंडरस्टँडिंग झालंय, असं त्यांना कळतंय त्यांच्या विश्वासातल्या सूत्रांमधून की बिनविरोधच करावी निवडणूक. हे दोन्ही बाजूनी, म्हणजे महायुती एका बाजूला, महाविकास आघाडी दुसऱ्या बाजूला, 6 पक्ष, तर दोन्ही बाजूनी ते अंडरस्टँडिंग झालंय असं काही संपादक सांगत आहेत. आणि ही एक नवीन पर्व एका अर्थाने असं आहे राजकारणातलं की त्याच्यामध्ये मग राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुका वारंवार बिनविरोध होणं आणि एक चांगलं वातावरण त्या निमित्ताने राज्यात राहणं, म्हणजे राजकीय सहकार्य किंवा राजकीय संस्कृती महाराष्ट्राची आपण जे म्हणतो नेहमी, तशी ती राहणं, की विधानसभेला काय जी मतदानामध्ये जी काही राजकीय लढाई व्हायची ती होऊ द्या, विधान परिषद आणि राज्यसभेला आपण सामंजस्याने काही गोष्टी करू, अशा पद्धतीचं वातावरण, एक नवपर्व, त्या अर्थाने नवपर्व हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं. दुसरं असं आहे की भारतीय जनता पक्षाला सुद्धा एक पब्लिक इमेज किंवा या सगळ्या दृष्टीने थोडं असं, आपण एक 6वा उमेदवार दिला आणि संघर्ष घडवला, मग त्याच्यात घोडेबाजार झाला वगैरे, हे त्याच्या पब्लिक इमेजसाठी चांगलं नाहीये. म्हणजे मतं फोडणं, हे करणं वगैरे. याचं कारण असं की आता महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुका असोत, विधानसभेच्या असोत, लोकसभेच्या असोत, या सगळ्या झालेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आता सिद्ध झालेलं असल्यामुळे आता त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मुद्दाम, शेवटी म्हणजे मुद्दाम काहीतरी अटीतटीची लढाई करणं, त्याच्यामध्ये घोडेबाजारी झाल्याचे आरोप होतील, काही मतं फोडली गेली, या बाजूची महाविकास आघाडीची फोडली गेली, असं होईल तसं होईल, हे सगळं इमेजसाठी डॅमेज होईल, जे की भारतीय जनता पक्षाला आता नको असेल तसं होणं, असा माझा निव्वळ अंदाज आहे. त्यामुळे मला दिसतंय असं की ही निवडणूक सामंजस्याने होण्याची शक्यता जास्त आहे. परत मी म्हणतो शक्यता आहे, म्हणजे ती बिनविरोध होणं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरणं आणि त्यासाठी त्यांना सगळ्यांनी कन्व्हिन्स करणं, हे कदाचित होऊ शकतं, असा एक माझा बऱ्यापैकी प्रबळ अंदाज आहे सध्या. शीतल सर, शेवटाकडे येताना एक सहज प्रश्न की आता जर आपण पाहत असेल तर गेल्या काही दिवसांमध्ये किंवा निवडणुका जशा पार पडल्या तसं आपल्याला भाजपा आणि शिवसेना, म्हणजे शिंदे गटाची शिवसेना, यांच्यातही फार संघर्ष पाहायला मिळाला. आत्ताही साताऱ्याचे उदाहरण आहे, अनेक ठिकाणची अशी उदाहरणं आहेत, पंढरपूर मधलं असेल, सांगोला, या सगळ्या ठिकाणची उदाहरणं आहेत. आणि अशामध्ये एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी भाजपला आता कुठे उद्धव ठाकरेंची सुद्धा गरज आहे का भवनामध्ये? त्यामुळे त्यांचा आग्रह असू शकतो की ही निवडणूक बिनविरोध होऊ देण्याचा. या प्रकारची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. पण मला असं वाटतं की कसं आहे की आता तर शिंदे हे सरकारमध्ये ठामपणे आहेत आणि मुख्य गोष्ट अशी की त्यांची महाराष्ट्राच्या विधानसभेतली संख्या मोठी आहे. 57 आमदार आहेत त्यांचे, आणि ते 57 आमदार हे त्यांची एक खासियत अशी आहे शिंदे यांच्या पक्षाची
की त्यांचे 57 आमदार हे एकदम एकजुटीने शिंदे यांच्या पाठीशी आहेत. त्याच्यामध्ये बरोबर. कुठे असं दिसत नाही की ते सोडून कुठे भाजपच्या बाजूला जाऊ शकतात किंवा काय, असं नाहीये. शिंदे हे आक्रमक आहे, त्याच्यात वादच नाही. त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा जास्त आहेत, त्याच्यामुळे साताऱ्यासारखा प्रकार काय जो झाला तो आपल्याला दिसला. आणि त्याच्याबद्दल काय करायचं याच्याबद्दल भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या काहीतरी चर्चा किंवा काहीतरी वाटाघाटी वगैरे होत असतील, आणि त्याच्यामध्ये अग्रेशन म्हणजे जे आक्रमकता शिंदे यांची जी आहे ती थोडी कंट्रोल कशी करावी, काय करावी याच्याबद्दल भाजप विचार करत असेलच. पण आत्ता तरी मला असं वाटतं की 20 आमदार ज्यांच्याकडे आहेत असे उद्धव ठाकरे हे एकदम त्या बाबतीत काही आतमध्ये येऊन, म्हणजे विधान परिषदेचा विषय वेगळा आहे, तिथे ते भरतील उमेदवारी अर्ज, सगळं होईल. पण एकदम त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आपला कल दाखवणं किंवा प्रत्येक गोष्टीत भारतीय जनता पक्षाला समर्थन भूमिका मांडली. केल्यासारखं करून शिंदे यांच्यासाठी एक पर्याय उभा करतोय आपण, असं चित्र भाजपला कन्व्हिन्सिंगली त्यांनी देणं हे खूपच लॉंग शॉट याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, म्हणजे ते खूपच दूरगामी असं आहे. आता तरी तसं काही मला दिसत नाही. 20 आमदार घेऊन एखादा नेता एवढं काही फार मोठं करत नाही, कारण दुसऱ्या बाजूला 57 आमदार आहेत आणि ते आधी 40 बरोबर. होते, त्याचे 57 झाले. त्याच्यामुळे शिंदे हे कॉन्फिडन्स मध्ये आहेत. आणि आता फक्त चित्र असं आहे की विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काही इक्वेशन्स, अशी पर्सनल इक्वेशन्स जुळू शकतील. त्याच्यामध्ये थोडं एक चांगलं वातावरण आणि थोडं मैत्रीपूर्ण असं थोडं होऊ शकतं जर या गोष्टी घडल्या तर. त्या कशा पुढे जातात आपण बघूया अर्थातच. येस सर, याच्यातून मला एक प्रश्न सुचला की कारण आपण गेल्या काही दिवसांपासूनच जर उद्धव ठाकरे म्हणा किंवा देवेंद्र फडणवीसांची बॉडी लँग्वेज पाहिली राजकीय दृष्ट्या, तर ते फार एकमेकांवर टीका करताना दिसत नाहीत. आणि तुम्ही आता उल्लेख केला की मैत्रीपूर्ण जर वातावरण पाहायला मिळालं तर एक नवीन पर्व म्हणजे राजकारणात पाहायला मिळेल या सगळ्याच्या दृष्टीनं. तर हे तुम्हाला याच्याकडे तुम्ही कसं पाहता गेल्या काही दिवसांपासूनची त्यांची बॉडी लँग्वेज किंवा पॉलिटिकल क्रोनॉलॉजी जर पाहिली तर? हो, मला असं वाटतं की थोडा बदल दिसतोय, अनेकांना दिसतोय. उद्धव ठाकरे हे थोडेसे टीका त्यांनी डायरेक्टली केली आहे. महाराष्ट्रातल्या महायुतीवर, विशेषतः महाराष्ट्रातल्या भाजपवर फार टीका करताना दिसले नाहीयेत गेल्या काही दिवसात. केंद्रामधल्या भाजपवर आणि पंतप्रधानांच्या धोरणांबद्दल वगैरे ते टीका करताना दिसत आहेत, पण महाराष्ट्रामध्ये तशी फार करताना दिसत नाही. त्याच्यातून अनेक जण अनेक अर्थ काढत आहेत. पण मला बरोबर. असं वाटतं की इट इज टू अर्ली. मला असं वाटतं की हे एकदमच हो नाही असा एकदम त्याच्यातनं निष्कर्ष निघेल नाही निघेल मला माहित नाही. पण एक मात्र आहे की भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असा आहे की इमेज त्यांची जनतेसमोर की आपण वातावरण चांगलं निर्माण करणारा पक्ष आहोत, किंवा या प्रकारचं काही बंडखोरी किंवा मतं फोडली वगैरे महाविकास आघाडीची आणि त्याच्यातून विधान परिषदेचा 6वा उमेदवार आम्ही आणला वगैरे असं करण्याच्या मानसिकतेमध्ये भारतीय जनता पक्ष आता नाहीये असं मला वाटतं. त्याचं कारण सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी सेटल झाल्या आहेत आणि त्यांना हवं तशा दिशेने त्या चालू आहेत. त्याच्यामुळे फार जास्त ताणणं असं ते करतील असं सध्या तरी दिसत नाही. कारण इतर राज्य म्हणजे विशेषतः पंजाब आणि दिल्लीमध्ये आता जे काही आम आदमी पक्ष आणि हे सगळं जे सुरू आहे त्या हो, हो. पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणखी गोंधळाचं चित्र निर्माण होऊ नये असा एक कुठल्याही राजकीय सल्लागाराचा सल्ला असेल किंवा कोणी असा सल्ला देईल की एकाच वेळी तुम्ही तिकडे आम आदमी पक्षाचं पण जे काही झालंय ते बघता, महाराष्ट्रातही परत बंडखोरी झाली, महाविकास आघाडीची मतं फुटली विधान परिषद निवडणुकीमध्ये वगैरे, असं होऊ नये असं मला वाटतं की असं होऊ नये असं एक निदान प्लॅनिंग असावं असं माझा अंदाज आहे. खरं तर सर हे महाराष्ट्राचं राजकारण आहे आणि गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे वेगवेगळी समीकरणं तयार होतात, कशा पद्धतीनं राजकारण फिरतंय आणि ऐन निवडणुकांच्या वेळेस कोण कोणासोबत जातं हे तर आपण फार स्पष्टपणे पाहिलेलं आहे. आणि आता विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा तुम्ही जसं सांगितलं तसं की बिनविरोध व्हावी निवडणूक, उद्धव ठाकरे हे बिनविरोध निवडून यावेत यासाठी भाजपकडूनही काही सेटल किंवा काही पद्धतीने सामंजस्य दाखवलं जाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि ऐन टायमाला जर काही फिरलीच पुन्हा या सगळ्या गोष्टी राजकीय सूत्र फिरली तर कोण त्याच्यासाठी उमेदवार म्हणून समोर येतं आणि कशा पद्धतीने ही निवडणूक होते ते सगळं पाहावं लागणार आहे. आणि या दरम्यान जे आता आपण जो मुद्दा होता आपला की भेटीचा फडणवीस आणि उद्धव ठाकरे ही झाली नाही असं भाजपकडून तरी सांगण्यात येते, मात्र पडद्यामागे त्यांचा काही संवाद सुरू आहे का हे पण काही दिवसात आपल्याला खरं तर स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.
या दिलेल्या सर्व माहितीसाठी सर आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.